नमस्कार, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी शेळके पंढरनाथ आपलं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. काल जी झालेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने निवडणूक झालेली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपापल्या ताकदीने प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये त्यांचं वोटिंग आहे, मतदान आहे, त्या गावामध्ये खूप छान पद्धतीने प्रचार केलेला आहे. वाद नाही, तंटा नाही, काही संदेह नाही, अशा पद्धतीने प्रचार केला. आणि काल दिनांक 7/2/2026 रोजी याचा निकाल लागलेला आहे. आज 8 तारीख आहे. व्हिडिओ काढण्याचा पाठीमागचा उद्देश म्हणजे जे काही अधिकृत उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांना अभिनंदन करावे, शब्दरूपाने अभिनंदन करावे आणि प्रत्यक्षात जाऊनही अभिनंदन केलेलं आहे. त्याच्यामुळं अभिनंदन करावे उमेदवारांना. त्याच्यामुळे हा छोटासा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आणि विजयी उमेदवार जे आहेत भानुदास दादा पोटे हे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदला निवडून आलेले आहेत. यांना खूप खूप सारं अभिनंदन या शेळके पंढरनाथतर्फे आणि नांदगाव ग्रामस्थाच्या वतीने आणि पंचक्रोशीतील जेवढे काही ग्रामस्थ आहेत त्या संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीने खूप सारं अभिनंदन दादा आपल्याला. आणि पंचायत समिती साठी अधिकृत उमेदवार जे थांबलेले होते, जे काही बाकीचे जे काही उमेदवार होते त्यांची नावं अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहेत. जे काही अगोदर व्हिडिओ काढला त्यांच्या सर्वांसाठीच व्हिडिओ काढलेला होता. कोण उमेदवार आहे आणि कोणत्या उमेदवाराचं काय चिन्ह आहे. आणि आता पंचायत समितीला निवडून आलेले अधिकृत उमेदवार जे आहेत श्रीमंत दादा शेळके आहेत. दादा आपल्यालाही खूप खूप सारं अभिनंदन. आपण घरी आला होतात, प्रत्येकाच्या घरी गेलात, गावोगावी आपण प्रचार केलात, खूप अमर्यादित धावपळ केलात. आणि आपल्या धावपळीला दोघांच्याही धावपळीच्या प्रयत्नाला यश भेटलं. याबद्दल मी शेळके पंढरनाथ माझ्या संपूर्ण कुटुंबातर्फे आणि माझ्या गावातर्फे आणि पंचक्रोशीत जेवढे काही गावं येतात या ग्रामस्थातर्फे आपल्याला खूप सारं अभिनंदन. फक्त आता जे काही अधिकृत उमेदवार आलेले आहोत पूर्ण ताकदीनं आपण निवडून आलेला आहोत. आणि एवढाच प्रयत्न राहत आहे आमच्या ग्रामस्थांचा. जे काही शेतकऱ्याचे अडीअडचणी आहेत आपल्या जवळ आल्यानंतर त्या संपूर्ण अडीअडचणी पूर्ण व्हाव्यात हीच विनंती आहे शेतकऱ्याची. दुसरी काहीच विनंती नाही. की आपल्यासाठी आम्हीही संपूर्ण ग्रामस्थांनी प्रचारासाठी म्हणा, वोटिंगसाठी म्हणा, छोटं काही का असं ना हलकं फुलकं सहकार्य आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला छोटासा अधिकार आहे की काय आमच्या अडचणी आल्यानंतर शेतकऱ्याच्या अडचणी मोठ्या नसतात, कोट्यावधी रुपयाच्या अडचणी नसतात, शेतकऱ्याच्या छोट्याशा अडचणी असतात. त्या अडचणी फक्त आपण दूर करण्याचा प्रयत्न करा आणि दूर करण्याचा प्रयत्न करून दूर करा हीच आमची शेतकऱ्यातर्फे फक्त विनंती राहील आपल्याला. आणि ह्या 15 ते 20 दिवसात आपल्या परेशानी एवढी झाली, अमर्यादित परेशानी झाली. संपूर्ण जो काही प्रचार करणारे आहेत त्यांची परेशानी झाली, आपली परेशानी तर अमर्यादित आहे. आणि ज्या उमेदवारांचा पराभूत झालेला आहे, बांधवांनो आणि भगिनींनो, हा खेळ आहे. आणि या खेळामध्ये उतरल्यानंतर प्रत्येक खेळामध्ये उतरल्यानंतर हार जीत तर होणारच आहे. लहान असताना आम्हाला शाळेमध्ये एक सुविचार शिक्षक दररोज म्हणून दाखवायचे. तो सुविचार म्हणजे हर जीत बहादूर के किस्मतों के 2 सितारे है. त्याच्यामुळं खचून न जाता अजून जर आपली इच्छा होतच असेल हा खेळ अजून एकदा खेळावा आणि पूर्ण ताकदीने खेळावा. जर खेळावंच वाटत असेल तर ज्यावेळेस नंतरून हा खेळ आहे आता ह्याच्यानंतर 5 वर्षानंतर
त्या खेळामध्ये 5 वर्षानंतर उतरावे. जर आपल्याला खेळ खेळावंच असे वाटत असेल तर, आणि आपल्याला जर उतरल्यानंतर आपण हजारो मतांनी विजयी व्हावी ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना राहील. आणि जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनी समाजाचं कार्य आणि कार्यच करावं ही आपल्याला हात जोडून नम्र विनंती आहे. आणि पांडुरंगाने आपल्याला सद्बुद्धी द्यावी, आपले विचार चांगले राहावेत, आपले विचार पॉझिटिव्ह राहावेत, समाजाच्या कल्याणाचा हितार्थ कार्य करावे ही आपल्याला हात जोडून विनंती आहे. चूक भूल क्षमा असावी. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.